चिपळूण तालुक्यातील नागाव हे गाव खूप नावाजलेलं गाव, पण या गावाला कोणती नजर लागली. नेमकं काय झालेलं आहे जाणून घेणार आहोत. तो तत्पूर्वी आपण सांगतोय की 400 वर्षापूर्वीची पाळंडे कुटुंबियाची समाधीस्थळ तोडण्यावरून हा वाद झाला होता. शिमग्यास्थानावरती वाद झाला होता. हेच ते सुकाय मंदिर जे आहे, आपण बघतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य दाखवतोय. ह्याच ठिकाणच्या वादाचे पडसाद फुदे गावकऱ्यांमध्ये पडले आणि गावामध्ये फूट पडली. नेमकं काय झालंय जाणून घेतोय. आपल्यावर ग्रामस्थ आहेत, भाग मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी जमले आहेत. पूर्ण गाव जमलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याबरोबर ग्रामस्थ. नमस्कार. श्री सुकाई देवी देवस्थान देवस्थानाचा कुंभार मानकरी या नात्याने आणि श्री सुकाई देवी देवस्थान गाव कमिटी अध्यक्ष या नात्याने श्री दीपक विठ्ठल साळवी आपण जी काही पालांडे परिवारांची काही या देवस्थानासंदर्भात समाधी संदर्भात जी काही मुलाखत घेतली त्या संदर्भात आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी खुलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आता या ठिकाणी आपण जो काही प्रश्न केलात की 400 वर्षापूर्वीची पुरातन समाधी तोडफोड प्रकरणी जे काही गुन्हे दाखल झाले, मुळात समाधी याचा अर्थ काय होतो? समाधी वेगळी, समाधी याचा अर्थ फार वेगळा आहे. मुळात समाधीची तोडफोड झाली हे वाक्य खऱ्या अर्थानं चुकीचं आहे, कारण ती समाधी मुळात नाहीच. आणि जर समाधी पाहायची असेल तर मंदिराच्या खालच्या बाजूला एक आमची पुरातन आमच्या समाजापैकी कुंभार समाजापैकी समाधी आहे, ती आपण पाहू शकता. त्याचं कारण आहे, समाधी ही एखाद्या सत्पुरुषाची असते, समाधी ही एखाद्या महात्म्याची असते. आणि ती समाधी स्थापन करताना आपल्या हिंदू धर्मामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे आपण ती स्थापना करतो. किंबहुना जीर्ण झाली तर तिचं पुन्हा जीर्णोद्धार जर करायचा असेल तर आपण सुद्धा आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे विधीपूर्वक विधी करून तिनं त्याची पुन्हा आपण स्थापना करतो. परंतु इथं तसं काय आढळून येत नाही. याचं कारण आहे, कारण त्यांनी जे काही समाधीस्थळ पुरातन असं म्हटलेलं आहे ते अत्यंत चुकीचं वाक्य आहे. याचं कारण एकमेव असं आहे, कारण ते ठिकाण पुन्हा पुन्हा उकरून त्या ठिकाणी त्यांच्याच कुठातील काही माणसं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पुरली जातात. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ती समाधी स्थळ नाही, एक तर ती दफनभूमी आहे किंवा स्मशानभूमी आहे. आणि मंदिरालगत जी स्मशानभूमी आहे, कारण मंदिर हे संपूर्ण ग्रामस्थांच्या आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे आमचं पावित्र्य राखलं जावं, जोपासलं जावं ही एक संपूर्ण ग्रामस्थांच्या मनामध्ये भावना आहे, इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की बाबा की 2006 मध्ये एक ठराव झाला होता, त्याप्रमाणे किती समाधी तुम्ही बाजूला तिथून करा आणि इथं माणसं पुरायची तुम्ही बंद करा. जी दफनभूमी आहे तिथे माणसं तुम्ही पुरायची बंद करा. त्याप्रमाणे त्यांनी ठरावाप्रमाणे त्यांनी गावाकडे मागणी केली की आम्हाला छोटंसं स्मारक बांधण्यासाठी त्या ठिकाणी द्या. गावाने त्यांना विनंती केलेली नाही, त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये गावाने विनंती केली असं चुकीचं वाक्य उच्चारलेलं आहे. मंदिर बांधण्याचा उल्लेख केला होता, त्यांनी मंदिर बांधण्याचा उल्लेख केला होता. स्मारक हा विषय आता समोर येतोय. त्यांनी मंदिर बांधण्याचा उल्लेख केला होता त्या मुलाखतीमध्ये आणि मंदिर बांधण्यासाठी ते प्रयत्न करत होते. तेव्हा नेमका काय वाद झाला? प्रयत्न मंदिर बांधण्याचा ते करत नव्हते पालांडे, आम्ही ग्रामस्थ करत होतो. आणि महत्त्वाचा मुद्दा निसारभाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे नागाव गावाला दृष्ट लागली. ही कोणाची लागली? 3 लोकांनी शिमगा होऊ नये असा पोलीस स्टेशनला अर्ज केला. चंद्रकांत पालांडे, घनश्याम पालांडे आणि चंद्रकांत पालांडे, घनश्याम पालांडे, शिवाजी पालांडे असे तिघांनी अर्ज केला हा शिमगा उत्सव हे करण्यासाठी. नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे उत्सव बंद करण्यामागचं नेमकं कारण त्यांनी तिघांनी अर्ज करून शिमगा उत्सव बंद झाला. कारण काय? शिमगा का बंद करावा? आम्ही आपल्या कोकणामध्ये गणपती आणि शिमगा महत्त्वाचा सण आहे, मग तो बंद करावा असं का नेमकं? आम्ही 270 लोकांनी शिमगा उत्सव चालू राहावा असा पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. मानपानचा विषय होता का? मानपानाचा अजिबात विषय नाही. आमचा मान कुणाचा ज्याचा मान असेल त्याला मिळणार असं आम्ही स्पष्ट अर्जात नमूद केलं होतं. मानपानाचा विषय आम्ही अजिबात त्याच्यात हे करणार नव्हतो, हस्तक्षेप करणार नव्हतो. परंतु आम्ही करू तेच, आम्ही म्हणू तसंच वागलं पाहिजे गावाने, किंवा आम्ही असंच म्हणावं लागेल. आमच्याप्रमाणे गावान वागायचं, गावान फक्त वर्गणी द्यायची, गावान अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. मग गावानं काय फक्त राबायचं का? इतर लोकांनी, बहुजन लोक आहेत
सर्व समाजातले लोक आहेत, त्यांनी फक्त नुसतं कामच करायचं का? ते आता पूर्वीचे दिवस राहिलेले 2006 ला नाही. जो करार झाला होता तो नेमका काय? 2006 करार असा झाला होता, सदरचा दफनविधी चौतारा काढून सभा मंडपाला अडथळा होणार नाही असं दूरवर आम्ही स्मारक बांधू असं 2006 साली पूर्ण गावानं त्यांना संमती दिली होती. पण 2006 सालापासून आजतागायत त्यांनी स्मशान हे काढलं सुद्धा नाही किंवा त्यांनी स्मारकसुद्धा बांधलं नाही. म्हणजे नुसतं बोलायचं आणि करायचं काहीच नाही असा त्याचा अर्थ होतो. बोलायचं नेमकं करायचं काय नाही, काय सांगशे? कारण त्यांचं असं म्हणणं आहे मंदिर आम्हीच बांधलं होतं. काय सांगाल? मंदिर असं बांधलं होतं हे सांगण्यापूर्वी निसारबाई तुम्हाला एका गोष्टीची मी या गोष्टीच्या माध्यमातून माझी विनंती आहे की नागावे गावाची ही जी बातमी प्रसिद्ध करताना ज्या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली की 400 वर्षापूर्वीची समाधीस्थळ बुलडोझरनं उद्ध्वस्त करण्यात आला. आता तुम्हाला एक प्रश्न आहे, 400 वर्षापूर्वीची समाधीस्थळ म्हणून बातमी जेव्हा एका गावाच्या विरोधात प्रसारमाध्यमांवर जाते तेव्हा त्या बाबतीत तुम्ही कोणती पडताळणी त्यांच्याकडून एखाद्या कागदपत्राची किंवा एखाद्या पुराव्याची आपण केली होती का, किंवा त्यांनी तुम्हाला त्याची दिली होती आम्ही का? त्याबाबत त्यांना विचारलं, त्यावर माहिती घेतली. परस्पर प्रकाश चिपळूणकर जे त्यांना सुद्धा आम्ही प्रश्न केला होता, ओडिशाला सुद्धा गेलो होतो. मुळात त्यांचं म्हणणं आहे की 400 वर्षापूर्वीची घटना आहे. तुम्ही स्पष्टीकरण करा ना. मी स्पष्टीकरण असं करतो तुमच्याकडं, माझ्या बुद्धिमत्तेनुसार करतो. 400 वर्षाची त्यांनी खुलासा तर 100% नाही केला, कागदोपत्री तर नाही केला, म्हणजे ते बोलले म्हणून तुम्ही दाखवलं, बरोबर आहे. तर मला सांगा 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मदिनांक आहे. तेव्हापासून आजच्या 2026 हा वर्ष चालू आहे. ही कालगणना तुम्ही केलीत ना तर 396 वर्ष होतात. 396 वर्ष. मग 400 वर्षापूर्वीचं जेव्हा आपण दावा करतो ना तर त्याची काहीतरी पडताळणी केली जायला पाहिजे की नको. आणि ह्या हेडिंगखाली जर एखाद्या गावाला प्रसारमाध्यमांवर जर विचित्र पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत असेल तर मला वाटतं की याची शहानिशा करणं ही तुमची पण तेवढी जबाबदारी आहे. आलो ना विचारायला की नेमकं कारण काय म्हणून. आता आम्ही तुम्हाला ह्या गोष्टीवर सांगतो की ह्या ज्या तुम्ही जे मगाशी आमचे प्रकाश चिपळूणकरांनी जे सांगितलं की ह्या गावाला नक्कीच कोणाची तरी दुष्ट झाली, ही तुमची मुलाखत त्या पालंडी कुटुंबियांनी घेतलेली मुलाखत आहे ना, त्या आम्ही अगदी चांगल्या रीतीने बघितली. त्याच्यामध्ये काही गोष्टीत त्यांनी गावाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की गावानं जी कमिटी स्थापन केली होती ती त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून कमिटी स्थापन केली आणि परस्पर जी सर्व लोक होती ती त्यांनी ट्रस्टसाठी दाखल केली. समिती ट्रस्टसाठी दाखल केली, ट्रस्टमध्ये नोंदणीसाठी दाखल केली. मला एक सांगा, ट्रस्ट गावातील देवस्थानाचा ट्रस्ट व्हावा ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. गावामध्ये मला सांगा, आम्ही मानकरी आहे, आम्ही कुंभार मानकरी आहे, पालंडी आहेत, अजून पुढच्या गोष्टीवर मी येणार आहे, त्याचा अजूनही खुलासा करतो तुम्हाला. पण जेव्हा सर्वसामान्य गावातील रोजंदारीनं 100-150 रुपये रोजंदारीनं कमावणारी व्यक्ती जेव्हा गावची वर्गणी म्हणून 800 रुपये भरते ना, तेव्हा ते 800 रुपये देवाच्या कार्यक्रमासाठी कुठं खर्च झालेत हा विचारण्याचा त्या माणसाला अधिकार आहे की नाही? मग असे जेव्हा प्रश्न येतात ना त्यावेळी काय उत्तरं दिली जातात माहिती आहे तुम्हाला? की आम्हाला कोणी हिशोब विचारणं ही आम्हाला शिवी समजतो. ऐका, नाही मला स्पष्टीकरण देऊ दे, विचारायचं नाही. ऐका, आम्हाला हे जनतेपर्यंत पोहोचवू दे की हे का घडले गावात. आम्हाला कोणी प्रश्न विचारणं, आम्हाला हिशोब विचारणं हे आमच्यासाठी शिवी आहे. हिशोब विचारण्यासाठी जेव्हा बैठक बसली गावामध्ये त्यावेळी हिशोबाच्या वया ह्या देवीच्या पायाजवळ नेऊन ठेवणं, जोराजोरात घंटा आपटणं, हे नैतिक आहे? हे नैतिकतेला धरून आहे काय मला सांगा? मग गावामध्ये उद्रेक का होऊ नये? मग गावातील लोकांनी भावना ही लोकांच्या सर्वसामान्य लोकांची भावना आहे की गावातील ट्रस्ट व्हावा, गावातील सर्व कारभार देवस्थानाचा पारदर्शक व्हावा. यात लोकांचं काय चुकलं? मग जर तुम्ही ट्रस्टला विरोध करता ना मग तुम्हाला हे तुम्ही दाखवून देताय की तुम्हाला पारदर्शक कारभार नको आहे, तुम्हाला हुकुमशाही पाहिजे, तुम्हाला हुकुमशाही पाहिजे. आणि हुकुमशाही आता स्वातंत्र्य होऊन की 75 वर्ष झाली निसार भाई, हुकुमशाही आता नाही चालणार, लोकशाहीचं राज्य आहे. आणि ह्या ज्या कमिटीचा उल्लेख केला जातो ह्या कमिटीमध्ये गावातील सर्व घटकांचा समावेश आहे, सर्व घटकांना न्याय दिलेला गेलेला आहे. वाडीतील आज जर तुम्ही बघितलं त्या कमिटीमध्ये प्रत्येक वाडीतील 2-2 मंडळी आणि ती लोक पण त्या वाडीनं त्यांची नियुक्ती केलेली आहे. गावानं वर्णन नाही केलं की तुम्ही तुमच्या वाडीतली ही लोक द्या म्हणून, त्या वाडीनं सांगितलेलं आहे की आमचे हे नेतृत्व हे करणार. आणि अशा लोकांचा जर समावेश असेल तर ही गावाची भूमिका चुकीची कशी काय म्हणू शकता तुम्ही? कसं म्हणू शकता? मानपानाचा विषय दुसरा असा, मानपानचा विषय जो आहे नेमका विषय काय मुळात आहे ना, मुळात महाराज बोलतील मुळात मंदिराची हा हे जे आमचं सुकाई देवस्थान आहे
हे ऐतिहासिक देवस्थान आहे. या देवस्थानाला ऐतिहासिक असा पुरावा आहे. आणि या देवस्थानाचे मूळ जर मालक म्हणाल तर शिंदे कंपनी ही मूळ मालक या देवस्थानाची आहेत. प्रथम मानकरी आणि या देवस्थानाची मूळ मानकरी ते आहेत. ते आल्याशिवाय इथे देवीची ओटीसुद्धा भरली जात नाही किंवा त्यांचा मान घेतल्याशिवाय बाकीचे पुढे मान होत नाहीत. ही परंपरा आज तागायत चालू आहे. आज पालांडे परिवार आम्ही एक नंबरचे मानकरी म्हणून सांगतात, हे अत्यंत चुकीचं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. खरं म्हणजे एक नंबरचे मानकरी हे शिंदे परिवार आहेत. आणि गावामध्ये ही जी नाराजी निर्माण व्हायची कारणं, त्याचे 4 मुद्दे फार अतिशय महत्त्वाचे आहेत. फार अतिशय महत्त्वाचे आहेत. एक तर हे देऊळ, हे मंदिर शिंदेने बांधलेलं आहे. ही जमीन शिंदे 5 जमिनी मंदिरं बांधली, त्यापैकी हे सुकाई देवीचं मंदिर हे त्यांनी बांधलेलं आहे. त्यावेळेला इथे पालांड्यांचा अजिबात समावेश नव्हता. ही 52 गुंठे जमीन सुद्धा शिंदेनेच दिलेली आहे. शिंदेने दिलेली आहे. आणि त्यातले 4 मुद्दे महत्त्वाचे मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की शिंदे मानकऱ्यांनी या ज्या देवस्थानाचे जे काही अधिकार आहेत किंवा जो काही मान आहे, तो मान खऱ्या अर्थानं ते दास्तान कुंभार मानकऱ्यांच्या ताब्यामध्ये दिलेलं होतं. बरोबर आहे. आज ते दास्तान त्यांनी कट कारस्थान करून स्वतःच्या ताब्यामध्ये, कारण आमचे वाडवडील पूर्वज हे अशिक्षित होते, साधे होते, गरीब होते. त्यांच्या साधेपणाचा, त्यांच्या अशिक्षितपणाचा त्यांनी फायदा घेतलेला आहे. आणि ते दास्तान त्यांनी आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत, आपल्याकडे घेऊन गेलेले आहेत. आणि ते स्वतःला एक नंबरचे मानकरी समजतात. ही पहिली कुंभार मानकऱ्यांची झालेली फसवणूक आहे. आणि 3 प्रकारे गावाची फसवणूक त्यांनी केलेली आहे. ती पण मी तुम्हाला तुमच्या निदर्शनास आणून देतो. आपल्या ज्या देवस्थानाच्या देवराईमध्ये जी काही जुनी पूर्वीची मोठी मोठी झाडं होती, ती झाडंसुद्धा त्यांनी गावातल्या लोकांना विश्वास दाखवून ती मोठी मोठी झाडं त्यांनी विक्री केली. आणि त्याच्यातून जो पैसा मिळाला त्यातला एकही रुपया या देवस्थानाला मिळालेला नाही. ही दुसरी गावाची फसवणूक आहे. त्यानंतर तिसरी फसवणूक आहे, ही 35/19 जमीन ही जी जमीन आहे, ही जमीन नारायण काशीरामराव शिंदे हे जमीनचे मूळ मालक, त्यांनी ही जमीन देवीच्या उत्सवाकरिता या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आपल्याकडे त्या पद्धतीचा सातबारा सुद्धा आहे. आणि ही जमीन दत्ताराम बाबाजी नागावकर यांना त्या देवीच्या उत्पन्नाकरता, म्हणजे काही दिवाबत्तीसाठी तेल वर्गीय खर्च असेल त्याच्याकरता त्यांनी 12 रुपये मक्त्यानं ती जमीन दिली. परंतु गावातील साधेपणाने राहणाऱ्या लोकांचा त्यांनी फायदा घेतलेला आहे, अशिक्षितपणाचा त्यांनी फायदा घेतलेला आहे. ही जमीन त्यांनी परस्पर आपल्या नावी म्हणजे कूळ लावून, खरेदी करून कूळ लावून घेतलेली आहे. वास्तविक देवस्थानाची जमीन ही कूळ आणि ती खरेदी करता येत नाही, तरीसुद्धा त्यांचं गावामध्ये वर्चस्व असल्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. ही गावाची दुसरी फसवणूक आहे. या जमिनीशी पालांडे परिवाराचा अजिबात संबंध नाही. ही जमीन शिंदे परिवाराची आहे आणि ती जमीन त्यांनी देवस्थानाच्या उत्सवाकरिता दिलेली आहे. आपण पाहू शकता की त्याच जमिनीमध्ये आपण उभे आहोत. मागच्या बाजूला त्या शिमगा उत्सव होतो, त्यावेळेला देवीचं बसण्याचं हे आसन आहे. आणि आपण जिथे उभे आहोत तिथे पालखीचा मोठी यात्रा भरते. आणि या ठिकाणी ढोल ताशा सगळे ग्रामस्थ आम्ही आनंद घेत असतो, देवीला इथे नाचवत असतो. त्याचबरोबर वार्षिक आमचा होणारा होम आहे, हा सुद्धा बाजूला आहे. आपण 2 मिनिटं दाखवू शकता इकडे. हा इथे होम आहे, पारंपरिक चालत आलेला. त्याचबरोबर ढालकाठी म्हणून जे काही आपल्या देवीचं निशाण असतं, ते निशाण लावण्याचा हा चौतारा इथे आहे. हे बघा, इथे हा चौतारा आहे. तिथे आपण देवीचं निशाण, याला ढालकाठी म्हणून म्हटलं जातं. ही सान आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी यात्रा भरते आणि आजूबाजूच्या परिसरातून भाविक या ठिकाणी किंवा मुंबई पुणे शहरातून भाविक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या देवीच्या उत्सवाकरता येतात. आणि त्यांच्या करमणुकीसाठी जो काही कार्यक्रम ठेवला जातो, सातबारा आपण दाखवतो नेमकं सांगा काय. 1953 साली श्रीदेवी नवलाई
यांच्या नावान शिंदे नारायण काशीराम शिंदे यांनी जमीन द्या इकडे. 53 साली नारायण काशीराम शिंदे यांनी जमीन देवीसाठी दिली. ती सुद्धा कशासाठी दिली? 12 वर्षे मागता आणि देखरेख करायची आणि दत्ताराम बाबाजी नागावकर उर्फ पालांडे यांच्यासाठी यांना त्यांचं कुळ म्हणून दिलं. हा सातबारा आहे, देवीच्या नावाचा सातबारा. जेव्हा सातबारा मूळ सुरू झाला 1953 साली तेव्हाचा हा सातबारा. श्रीदेवी नवलाई कब्जेदार वहिवाटदार नारायण काशीराम शिंदे आणि दत्ताराम बाबाजी नागावकर यांनी स्वतः 1953 सालानंतर लगेच 6 महिन्यांनी कुळ लावून घेतलं. कुळ लावून घेतलं. देवीच्या जमिनीला वास्तविक पाहता कुळ लागत नाही, परंतु त्याने बेकायदेशीरपणे कुळ लावून घेतलं. लगेच 1963 त्यांनी 32 ग प्रमाणे विक्री करून घेतली. म्हणजे सरळ ही जमीन फसवणूक करून त्यांच्या नावावर करून घेतली. देवीच्या जमिनीला कुळ पण लागत नाही आणि विक्रीसुद्धा होत नाही. अशा रीतीने ही फसवून घेतली. त्यांना फक्त जमीन कसण्यासाठी दिली होती आणि देवीचा खर्च भागवायचा, परंतु ह्यांनी फसवणूक गावाची करून 35, 19, 52 गुंठे ही आपण जी उभे आहे ती जमीन त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि आता ह्या जमिनीचे मालकच ते समजायला लागलेत. उद्या आम्हाला भविष्यात ह्या ही जमिनीत बाब तुमच्या नेमकं कधी लक्षात आली? म्हणजे हे आमच्या लक्षात आली. आता आम्ही देऊळ जेव्हा बांधायचं असं आमच्या मनात संकल्पना आली. मग काय कागदपत्रे आहेत आपल्या नावावर, गावाच्या नावावर पण काय मला काहीच माहित नव्हतं. तेव्हा देवीच्या नावावरच मूळ जमीन होती ना. आम्हाला वाटलं देवीच्या नावावरच आहे. हा वडिलांना माहित होतं. मधली फसवणूक झालेली आम्हाला माहिती नाही. मग देवीचे लोकांना माहिती होती. मंदिर बांधायचं आहे म्हणून काय आता करूया, कागदपत्र काढूया. देवाच्या मालकीचं काय आहे, आपल्या गावाच्या मालकीचं काय, का भलत्यांच्याच नावावर सगळं काय आहे, असं मग आम्ही पडताळणी केली असता हे सगळं आम्हाला टोटल गाफील ठेवलं गेलेलं आहे. हो गाफील. दादा बोला. आम्हाला गाफील ठेवून जे यांचे कारस्थान नेहमीच असते. आम्हाला प्रत्येक वेळेला म्हणजे दुजाभाव लोकांना दिला जातो. आता तुम्हाला सांगतो 2006चा जो ठराव जो केला गेला, 2006चा जो ठराव झाला होता गावाचा, तो कशामुळं झाला? कारण त्याच्या 30 वर्ष अगोदर 25-30 वर्ष अगोदर अशी आम्ही एक पूर्ण दसपटी जमवली होती आमच्या वडिलांनी, भीमाजी सखाराम कुंभार आणि हे आमचे चुलत भाऊ यांनी आणि आमच्या भावकीनं पूर्ण दसपटी जमवली होती. कशासाठी? ह्या देवस्थानासाठी. पालांडे अरेरावी करतात. ते म्हणतात ना आम्ही शांत स्वभावाचे अरेरावी करतात आणि ह्यासाठी आम्ही दसपटी जमवली होती. त्यावेळेला पूर्ण दसपटी जमली होती. त्यावेळा पेडांब्याच्या दौलावर तर आबा शिंदे त्यांनी शंकर पालांडे, राजाराम पालांड्याने हे सांगितलं होतं की तुमचा जो काय ताम्रपट आहे ना तो इथं देवळात घेऊन या. तुम्ही लोकांना त्रास देता, हे करता, ते ताम्रपट घेऊन या. त्यावेळेला पालांडे कुटुंबांपैकी कोणीही तिथं आलेला नाही. मग त्याच्यानंतर बरीच झाले आणि त्याच्यातून हा 2006चा जो ठराव झाला. पण त्या ठरावानुसार काही गोष्टी घडल्या का? ठरावानुसार घडली. हा 2006चा ठराव आहे. सर्व ग्रामस्थांनी 27 फेब्रुवारी 2006 रोजी रात्री 10 वाजता मारुती मंदिर इथे मिटिंग घेतलेली आहे. तिथे पालांडेंनी काय कबूल केलं? पालांडे आणि ग्रामस्थ नागावे, शिंदे मंडळी, कोळकेवाडी ग्रामस्थ नागावे यांनी धर्मादा आयुक्त रत्नागिरी यांच्याकडे सुकाईदेवी मंदिर ट्रस्ट याबाबत दाखल केले. दोन्ही दावे बिनशर्त मागे घ्यावायचे आहेत. त्याप्रमाणे त्यांनी ट्रस्टीसाठी अर्ज 2000 साली केला, तो मागंसुद्धा घेतला. शिवाय पालांडे यांची श्री सुकाईदेवी मंदिरासमोर स्मशानभूमीमधील प्रेते पुरण्याची प्रथा बंद करून तेथे कायमस्वरूपी स्मारक बांधण्याची स्पष्ट कबुली पालांडे परिवाराने दिली. ग्रामस्थ नागावे यांना सदरचे स्मारक सभामंडपास अडथळा होणार नाही असे बांधण्याचे ठरले. म्हणजे देऊळ नवीन बांधायचं, देवळासमोर सभामंडप येणार, मग ते दारात ते स्मशान ठेवायचं का? म्हणून हा ठराव झाला. सभामंडपाला अडथळा होऊ नये, देवळाला अडथळा होऊ नये, अशा रीतीने तुमचं स्मारक बांधा. ऐका हो, अशा रीतीने स्मारक बांधा. गावानं मंजुरी दिली, परंतु 2006 सालापासून स्मारक पण बांधलं नाही आणि ते त्यांचं काय ते दफनभूमी पण काढलेली नाही. मग आम्ही काय केलं, ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस दिली, बाबा हे अनेक तक्रारी करून ते काय ऐकत नाहीत. आम्ही ह्याच्या शासन स्तरावर अनेक तक्रारी 2000 सालापासून आम्ही करतोय, परंतु त्यांनी काही दखल घेतली नाही, शासनाने दखल घेतली नाही. मग आम्ही ग्रामपंचायतीने असं ठरवलं ह्यांना एक नोटीस देऊया. त्याप्रमाणे आम्ही जानेवारी महिन्यात मोठी ग्रामसभा घेतली. 146 ग्रामस्थ उपस्थित होते, त्याच्यापैकी ते 3 होते आणि 143 विरुद्ध 3 असं ठराव झाला. आणि हे स्मशान काढायचं म्हणून तिथं ग्रामस्थांनी ठरवलं. मग आम्ही त्यांना नोटीस दिली. ती नोटीस आहे, मी जे बोलतोय ते सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. ती नोटीस दिली, त्या नोटिसीनंतर ते कोर्टामध्ये गेले.
त्या नोटिसीला आव्हान देऊन ते कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये 22 जानेवारी 2026 रोजी स्पष्ट त्यांचा फेटाळला अर्ज, त्यांचा अर्ज फेटाळून लावला. म्हणजे आम्हाला ग्रामपंचायतीला कारवाई करायला आम्ही मोकळे झालो. ते काय म्हणतात, नाही कोर्टानं अर्ज ह्यांच्या बाजून निकाल नाही लागला, तो बाजूला ठेवलेला आहे. अरे बाजूला कुठं ठेवला? असं कुठं असतं का? बाजूला वगैरे काय ठेवलेलं नाही. कोर्टाच्या आदेशानुसार तुम्ही ते सगळं 100% कोर्टाच्या आदेशानुसार कोर्टाचा आदेश झाल्यावर आम्ही लगेच 23 तारखेला ग्रामपंचायतीने प्रशासकीय कारवाई करून त्याची पंचयादी आहे, त्याचे मजूर लावलेले आहेत, JCP आहे, ट्रॅक्टर आहे, ते सगळं ग्रामपंचायतमधून तो खर्च झालेला आहे आणि निव्वळ ही प्रशासकीय ग्रामपंचायतीने कारवाई केलेली आहे. प्रशासकीय ते सुद्धा कायद्याला धरून. परंतु त्यांचा आगाऊपणा, त्यांचा आकस आमच्या ग्रामस्थांवर आहे. जे लोक पुढे पुढे असतात त्यांना कुठेतरी अडकवूया आणि त्यांना एकदा अडकवली की गाव आपोआप शांत बसेल. त्याच्यामुळं आमच्या 17 लोकांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, त्याचंही मी तुम्हाला सांगेन. आणि प्रशासकीय कारवाई निव्वळ ग्रामपंचायत केली असताना विनाकारण ह्या लोकांनी हे केलं, ह्या लोकांनी हे पाळलं, ह्या लोकांनी हे केलं. असं जवळजवळ 24/1/2026 रोजी शिवाजी पालंडे यांनी तक्रार केली. त्या तक्रारीचे भरत पाटील साहेब इन्स्पेक्टर होते. त्यांनी ती तक्रार सगळी आमच्याकडनं कागदपत्रे घेतली, त्यांनी ती तक्रार निकाली काढली, त्यात तथ्य दिसलं नाही म्हणून ते कोर्टामध्ये परत गेले. असा विषय झाला. आणि कोर्टामध्ये आता ते गुन्हे खोटे झाले. मी तुम्हाला सगळे कागदपत्र दाखवतो. त्यांनी निव्वळ कोर्टामध्ये गेल्यानंतर नेमकं काय झालं, काय सांग? कोर्टामध्ये गेल्यानंतर निसरबाई असं झालं की कोर्टानं त्यांचा जो अर्ज होता तो सपशेल फेटाळल्यानंतर त्याच्यातून ग्रामपंचायतीनं दिलेली जी नोटीस आहे ना, जी नोटीस का दिली तर बहुसंख्य ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केलेली जी मागणी होती, आता ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांची मागणीला आणि त्याचा पाठपुरावा करणं ही ग्रामपंचायतीची नैतिक जबाबदारी आहे. कारण 143 विरुद्ध 3 या बहुमतानं तो ठराव पारित झालेला आहे. मग जे ग्रामपंचायत त्या ठरावावर अंमलबजावणी करणं ही ग्रामपंचायतीचं पहिलं कर्तव्य आहे. त्या याच्यानुसार कर्तव्यानुसार ग्रामपंचायतीनं ती प्रोसेस केली आणि त्या प्रोसेसचे सर्व कागदपत्र तुम्ही जर ऑफ द रेकॉर्ड असेल किंवा ऑन द रेकॉर्ड आम्हाला सांगितलं तर आता पण आम्ही ते तुम्हाला तुमच्या समोर सादर करू शकतो. आणि ते आम्ही न्यायालयात, पोलीस स्टेशन समोर सगळीकडे सादर केलेले आहेत. दुसरा मुद्दा मला असं तुम्हाला सांगायचा आहे की तुमची मुलाखत बघताना मला त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली त्यांच्या प्रतिनिधींकडून किंवा घरातल्या माणसांकडून की पालांडे कंपनीला कायदा हातात घेणं शोभत नाही. मला त्या गोष्टीवर थोडासा खुलासा करायचा आहे की मध्यंतरी ह्या गोष्टी संदर्भात जेव्हा गाव बसलं होतं ना, त्यावेळी जो अर्जदार होता या सर्व आता एकेरीच उल्लेख करणार त्यांचा, कारण तेवढे ते लायकीचे नाही आहेत, त्यांना मान सन्मान देण्यात पद. जो अर्जदार आहे ज्याच्यामुळं हे सगळं रामायण या गावामध्ये घडतंय, तो जो अर्जदार आहे तो त्याची बाजू मांडायला तुमच्या बैठकीत जेव्हा तुम्ही बसला होता ना, त्याच्या समोर बसण्याची पण त्याची पात्रता नाही, तो मांडू पण शकत नाही. त्याचे चालक वेगळे आहेत जे तुमच्यासमोर बसले होते. आता तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो की त्यावेळी इथं त्या कमिटीमध्ये शिवाजी दत्ताराम पालांडे देखील आहेत, जी गाव कमिटी आहे ना त्याच्यामध्ये. आणि त्यांनी कधीही सांगावं, या चौखांब्यामध्ये या देवीच्या समोर बसून त्यांनी ह्या सगळ्या गाव साक्षीदार आहे या गोष्टीचा की ही जमीन ही देवस्थानची जमीन आहे आणि माझ्या वडिलांनी मला सांगितले ही देवस्थानची जमीन आहे, ती मी गावाला देणार. हा शब्द त्यांचा आहे आणि त्या शब्दाला आज ते पलटले. त्याचा शासन बघणारी ती आहे, आमचा तिच्यावर विश्वास आहे. आणि त्या गोष्टी संदर्भात कायदेशीर पूर्तता करण्यासाठी सुरुवातीला ते मान्य करत होते की आपण ह्या गोष्टी करूया, आपण ही जमीन नावावर करण्यासाठी. आणि त्याच पूर्ततेसाठी जेव्हा गावातील कमिटी खाली जेव्हा निबंधकांच्या नाव करून द्यायला तयार होते, करून देण्यासाठी ॲफिडेव्हिट ह्या जमिनीसाठी जेव्हा ती कायदेशीर पूर्तता जमिनी संदर्भात करण्यासाठी जेव्हा कमिटी सगळी खाली गेली, ही सर्व पालांडे कंपनी यांनी तहसीलदार आवारामध्ये त्या 8 जणांवर हल्ला केला. ती प्रिमायसेस तशी नव्हती की त्यांना प्रत्युत्तर द्यावं. ती 8 लोक पण देऊ शकली असती, पण ती प्रिमायसेस नव्हती तशी. तहसीलदार आवार होता. लोकांनी म्हणजे मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय की कायदा हातात घेणं, मला ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे की जे त्यांनी सांगितलं ना, तिथून आल्यानंतर ती 8 लोक शांत राहिली. तिथं आल्यानंतर पुन्हा त्यांनी जे तिथं घडलं ते सगळं इतिहास गावासमोर सांगितला. त्या गोष्टीवर गाव बैठक बसली याच मंदिरात आणि त्या बैठकीला पालांडेंना पण निमंत्रित केलं. पालांडे आले आणि त्या बैठकीमध्ये जाहीर त्यांनी उभं राहून सपशेल पुऱ्या गावाचे हात जोडून माफी मागितलेली आहे. हात जोडून माफी मागितलेली आहे. संपूर्ण पालांडे कुटुंबियाने हात जोडून माफी मागितलेली आहे. मला सांगा, कायदा हातात घेणं शोभत नाही
हे फक्त बोलायचे वाक्य नाही आहेत, तसं कृतीत तुमच्या दिसलं पाहिजे. इथं येऊन लोकांना म्हणतात पालांडे काय चीज आहे, तुम्हाला दाखवतो, हे काय काला आत टाकतो, हे टाक, ही धमकी, ही भाषा. आता तुमच्या धमकीच्या भाषेला घाबरणारा, दहशत तुमच्या दहशतीला घाबरणारा ना आता गाव राहिला नाहीये. प्रचंड दहशत. त्या दहशतीबद्दल मी सांगतो. त्या दहशतीबद्दल असं आहे, एक मिनिट, त्या दहशतीबद्दल असं सांगतो. हे चिपळूणकर, प्रकाश चिपळूणकर गावाला मदत करतात. जरा कायद्याचा अभ्यास जाणकार आहेत, कायद्याचा अभ्यास आहे त्यांना, ते गावाला मदत करतात. मग एखाद्या माणसाला नामशेष कसं करायचं, तर त्याने कराडला जाऊन मारेकरी म्हणजे सुपारी द्यायला गेले, सुपारी देऊन आले. शामराव भोसलेला कराडच्या सुपारी दिली मारण्यासाठी, गाडीखाली चिरडून मारा. पण त्यांचं नशीब चांगलं, तो व्यक्ती यांचा मित्र निघाला, त्याने यांना फोन करून सांगितलं आणि ती कॅसेट सुद्धा आता आमच्याकडे मध्ये त्यांना व्हिडिओ टेप उपलब्ध आहे. हे म्हणतात ना आम्ही शांत वृत्तीचे ह्या थराला घेऊन जातात. भूमिका नेमकी काय असेल, काय सांगाल? शेवटचा प्रश्न. पुढची भूमिका आता गुन्हे दाखल केल्याबाबत जरा बोलू का. त्यांनी खोटे गुन्हे आमच्यावर 17 लोकांवर केलेले आहेत. ग्रामपंचायतीने प्रशासकीय कारवाई केलेली आहे, परंतु हे म्हणतात ही ग्रामस्थांनी केलेलं आहे, विनाकारण आम्हाला अडकवलेलं आहे. पहिले इन्स्पेक्टर होते भरत पाटील साहेब, त्यांनी ही तक्रार निकाली काढली. त्या संबंधात त्यांनी निकाली काढली म्हणून शिवाजी पालांडे यांनी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टाचा निकाल 9/7/2024ला सबमिशन म्हणजे फक्त या पोलीस स्टेशनकडे अहवाल मागितला, परंतु अहवाल न देता ह्यांनी डायरेक्ट गुन्हे दाखल केले. त्याने अहवाल करून आमची चौकशी करून पूर्वी पेपर दिलेले होते ते सगळे बघायला हवे होते, ते न बघता त्याने डायरेक्ट गुन्हे दाखल करून मोकळे झाले. आणि त्याबद्दल माझ्याकडे सगळे कागदपत्र सुद्धा आहेत. गुन्हे दाखल झालेले आहेत, तुमची भूमिका सांगितली आपण, पाहिलं कशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या संबंधात सुप्रीम कोर्टाचा अवमान झालेला आहे. कोर्टाने फक्त सबमिशन अहवाल मागितला होता, परंतु ह्यांनी गुन्हे दाखल केलेत. याबाबत आम्ही हायकोर्ट मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथे 100% याचिका दाखल करणारे आम्ही न्याय मागून घेणार. सुकाय देवीचा विजय असो! विजय असो! जमीन आमच्या सुकाय देवीची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या सुकाय देवीची, नाही कुणाच्या बापाची, सुकाय देवीचा विजय